या ऋषींनी भगवान विष्णूंच्या छातीवर मारली लाथ. भारतीय पुराणांमध्ये त्रिमूर्ती भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान महेश या तीनही शक्ती विश्वाच्या उत्पत्ती, पालन आणि लयाचे केंद्र आहेत. पण एकदा असे घडले, ऋषीमुनी संभ्रमात पडले. यापैकी श्रेष्ठ कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सुरू झाली एक अद्भुत आगळीवेगळी यात्रा. भृगु ऋषींची त्रिमूर्ती परीक्षा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. एकदा सरस्वती नदीच्या काठी महान यज्ञासाठी असंख्य ऋषीमुनी जमले होते. पण यज्ञाचा शुभारंभ एक प्रश्नामुळे थांबून राहिला. यज्ञाचा प्रधान देव कोण असेल? त्रिमूर्तीपैकी श्रेष्ठ कोण? वाद चर्चा होत होत्या. शेवटी ठरलं, भृगु ऋषी त्रिमूर्तींची परीक्षा घेऊन निर्णय देतील. भृगु ऋषींनी नम्रपणे मान डोलावली आणि सुरू झाला त्यांचा परीक्षेचा महान प्रवास. ऋषी भृगु सत्यलोकात पोचले. ब्रह्मदेवाने आपल्या पुत्राला पाहून आनंदाने स्वागताची अपेक्षा केली. पण ऋषी भृगूंनी ना नमस्कार केला ना स्तुती गायली. पूर्ण शांत, पूर्ण उदासीन. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. म्हणाले, हे काय, माझाच पुत्र आणि एवढी अवहेलना? ब्रह्मदेवांच्या मनात क्रोध उसळला. पण क्षणातच त्यांना जाणवलं, हा माझा पुत्र माझी परीक्षा घेत आहे. ब्रह्मदेव शांत झाले आणि ऋषी भृगूंना पुढे जाण्यास परवानगी दिली. ऋषी भृगू कैलासावर पोचले. मृत्युंजय महादेव त्यांना पाहताच आनंदाने पुढे आले. अरे भृगू, ये ऋषीवर. शिव आल्हादाने आलिंगन देण्यास धावले. पण ऋषी भृगूंनी मागे सरकत त्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उभे केले. तुम्ही तर संन्यासी, सामाजिक नियम मोडणारे. माझ्या परीक्षेत तुम्ही कसे उत्तीर्ण होणार? ही वचने ऐकताच महादेवांचा क्रोध जागृत झाला. त्रिशूळ उगारला गेला. पृथ्वी हादरली. पण माता पार्वती पुढे आल्या. म्हणाल्या, स्वामी शांत व्हा. भृगु ऋषी तपस्वी आहेत. ते आपली परीक्षा घेत आहेत. भगवान शिव शांत झाले. ऋषी भृगू पुढील परीक्षेस निघाले. ऋषी भृगू वैकुंठात पोचले. तेव्हा भगवान विष्णू योग निद्रेत होते. माता लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून विसावलेले. ऋषी भृगू यांना हे अनादरासारखे वाटले आणि रागाने त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर पायाने लाथ मारली. क्षणातच भगवान विष्णू उठले, पण रागावले नाहीत. त्यांनी नम्रतेने ऋषी भृगूंचे पाय हातात घेतले. माफ करा ऋषीवर, तुमचा पाय माझ्या छातीवर पडला. ही माझ्यासाठी पुण्यप्राप्ती. कदाचित तुमचा पाय दुखवला असेल. मी चोळून देऊ का? हा इतका अविश्वसनीय नम्रपणा, इतकं अपरंपार प्रेम ऋषी भृगूंच्या डोळ्यात पाणी आणणारं होतं. त्यांना समजलं की त्रिमूर्तींपैकी श्रेष्ठ कोण, तर भगवान विष्णू. ऋषी भृगू परत यज्ञस्थळी आले. सर्व ऋषी त्यांच्या उत्तराची वाट पाहत होते. मी तपासून आलो. ब्रह्मदेवाने राग अनावर घेतला. भगवान शिव क्रोध आला पण शांत झाले. पण भगवान विष्णू, ज्यांना मी लाथ मारली, त्यांच्यात राग नव्हता. उलट प्रेम, क्षमा, नम्रता होती. त्रिमूर्तींपैकी सर्वोच्च भगवान विष्णू. पण ह्या परीक्षेचा एक परिणाम झाला. माता लक्ष्मीच्या हृदयावर, कारण भगवान विष्णूंची छाती माता लक्ष्मीचे स्थान. ऋषी भृगूंच्या पायाचे ठसे त्यांनी अनादर मानले. त्या रागाने वैकुंठ सोडून पृथ्वीवर अवतरल्या. कमळावर जन्मल्या. भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांच्याकडे वाढल्या. म्हणूनच माता लक्ष्मीला भार्गवी आणि पद्मावती म्हणतात. याच कथेतून पुढे जन्मली तिरुपती बालाजींची श्री व्यंकटेश्वर श्रीनिवास ही अद्भुत परंपरा. भृगु ऋषींच्या परीक्षेतून आपल्याला एक महान संदेश मिळतो. शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे क्षमा, अहंकारापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेम आणि क्रोधापेक्षा श्रेष्ठ आहे समर्पण. म्हणूनच भगवान विष्णू पालन करता, क्षमादाता, त्रिमूर्तीपैकी श्रेष्ठ ठरले. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.